शहरातील जलवाहिनी दुरुस्तीच्या 1348 कोटींच्या प्रकल्पावरून राजकारण तापले आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत नसणारे विषय मांडणाऱ्यांपासून सावध राहा असा इशारा दिला आहे। सोलापूर शहरातील जलवाहिनी दुरुस्तीच्या 1348 कोटी रुपयांच्या प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नसणारे विषय मांडणाऱ्या लोकांपासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे। जलवाहिनीच्या कामाला विरोध करत काही जण जाणीवपूर्वक शंका उपस्थित करून विकास कामांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुहेरी पाईपलाईनचं काम आता पूर्ण झाले। त्यानंतर वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम अद्याप अजून चालू झालं नाही। पाकणीच्या जागेचा विषय आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। पण हे करत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्या शहरवासियांना आश्वस्त केलेलं आहे की सोलापूर शहराला रोज पाणी देण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला होता। त्यातील पहिल्या टप्प्यातील दुहेरी पाईपलाईनचं काम आता पूर्णत्वाला गेलं। पाकणीचं काम चालू होईल आणि खास करून शहरातले ज्या वितरण व्यवस्था आहे ही वितरण व्यवस्था नव्यानं करण्याची आवश्यकता आहे। आपण सगळेजण बघतो की साधारण शहराला प्रत्येक भागाला पाणी द्यायचं म्हणलं तर साधारण 1850 किलोमीटरची पाईपलाईन करणं अपेक्षित आहे। सध्या शहरामध्ये 860 किलोमीटरची पाईपलाईन आहे। त्यामुळे आणि ही जी व्यवस्था आहे ही साधारण 40-50 वर्षापूर्वीची व्यवस्था आहे। ही व्यवस्था नव्यानं केल्याशिवाय शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही। ज्या ज्या नव्यानं शहरामध्ये काही भाग आला त्या ठिकाणी काही पाण्याच्या व्यवस्था उभ्या करण्याची आवश्यकता आहे। त्याही भागाला पाणी मिळणार नाही। त्यामुळं वितरण व्यवस्था नव्यानं करण्याचा निर्णय आपण घेतला होता। ज्यावेळी आपण पहिल्या टप्प्यामध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतला आणि तेव्हा साधारण 872 कोटी रुपयाचं योजनेचा एस्टिमेट झालेलं होतं। पण त्यावेळी ते एस्टिमेट करत असताना उपलब्ध बजेटनुसार काही गोष्टी कमी अधिक करून ते केलेलं होतं। पण जेव्हा आपण वर्ल्ड बँकेकडे त्या संदर्भात आपण गेलो तेव्हा वर्ल्ड बँकेनं कुठली तडजोड न करता कुठेही कमी जास्ती न करता जेवढ्या कामाची आवश्यकता आहे, जेवढ्या पाण्याच्या टाक्याची आवश्यकता आहे, जेवढ्या वितरण व्यवस्थेची आवश्यकता आहे या सगळ्या व्यवस्था भविष्यातला 2060 पर्यंतचा विचार करून येणाऱ्या म्हणजे 35-40 वर्षाचा विचार करून ही योजना व्हावी अशा पद्धतीची भूमिका वर्ल्ड बँकेनं घेतली। साधारण 1350 ते 1400 कोटी रुपयाच्या आसपास त्याचं फायनल एस्टिमेट जाते आणि त्या अनुषंगाने वर्ल्ड बँकेसोबत अनेक बैठका झालेल्या आहेत। वर्ल्ड बँकेचे काही प्रतिनिधी महापालिकेमध्ये येऊन त्याच्या बैठका झाल्या, मुख्यमंत्री स्तरावर झाल्या, पालकमंत्री स्तरावर झाल्या आणि आता आपण फायनल त्याच्या मान्यतेच्या अनुषंगाने आपण आता हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवलेला आहे। या संदर्भात काही चर्चा प्रसार माध्यमामध्ये आल्या। अलीकडं माहिती न घेता काही गोष्टी करायची सवय झालेली आहे। महापालिकेचा वितरण व्यवस्थेचा जो प्रस्ताव सभागृहाच्या समोर चर्चेसाठी आज आहे, मान्यतेसाठी आहे, तो मान्य करत असताना महापालिकेच्या करदात्यांना जे कर योग्य भरतात, जो प्रामाणिकपणे टॅक्स भरतात अशा कुठल्याही करदात्यावर कुठलाही अतिरिक्त बोजा पडणार नाही। विनाकारण काही गोष्टीचा चर्चा होत आहेत ते चर्चा होणं अपेक्षित नाही। वर्ल्ड बँकेनं हा प्रोजेक्ट व्यवस्थित चालवण्यासाठी, चालू राहण्यासाठी किंवा भविष्याचा विचार करून काही सजेशन केलेले आहेत। उत्पन्नाचे महापालिकेचे स्रोत वाढले पाहिजेत हे वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे। त्या अनुषंगानं काय कर प्रणाली संदर्भातल्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत। काही उत्पन्नाचे वेगवेगळे सोर्सेस पण त्यांनी सांगितलेले आहेत। 4-5 सजेशन त्यांचे आहेत। ते सजेशन मान्य करणं किंवा न करणं हा संपूर्ण अधिकार महापालिकेचा आहे। त्यामुळे महापालिकेचा आमचा
पार्टी म्हणून आमचा निर्णय आहे की कुठलाही अतिरिक्त कराचा बोजा न टाकता, मी पुन्हा सांगतो की योग्य कर भरणाऱ्या लोकांच्यावर अतिरिक्त बोजा न टाकता आम्ही हा प्रोजेक्ट पुढे घेऊन चालणार आहोत. त्यामुळे आजच्या सभेमध्ये जो विषय आहे तो कुठलाही कर, नव्यानं कर न लावता आम्ही तो विषय महापालिकेमध्ये मंजूर आजच्या बैठकीमध्ये होईल आणि महापालिकेच्या या क्षेत्रामध्ये रोज पाणी देण्याचा जो आमचा संकल्प आहे त्या संकल्पाच्या दृष्टीनं आम्ही एक पाऊल पुढे जाऊ. कारण काही शक्ती आहेत या जाणीवपूर्वक हे वाद निर्माण होईल याची व्यवस्था करतायत. जाणीवपूर्वक काही व्यवस्था अशा आहेत की ज्या प्रत्येक निर्णयावर शंका उपस्थित करून झालेल्या विकास कामाबद्दल चर्चा न होता अन्य गोष्टीवर चर्चा करून विकास कामावरचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. आपण शहराचे सगळेजण नागरिक आहोत. माझं म्हणणं आहे चुकेल तिथं आपण अवश्य लोकांना आरसा दाखवण्याचं काम करा. महापौर चुकले, बॉडी चुकली, पालकमंत्री चुकला तर 100% आपण त्याच्यावर बोट ठेवलं पाहिजे आणि ते दाखवलंही पाहिजे. परंतु शहराच्या विकासाचं काम होत असताना, शहराच्या हिताचं काम होत असताना आपली भूमिका पॉझिटिव्ह राहावी अशा पद्धतीची विनंती आणि कॉन्ट्राव्हर्शियल विषयाला किती महत्त्व द्यावं हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. याची आपण सगळ्यांनी विचार करून शहराच्या विकासाच्या भूमिकेसोबत राहिलं पाहिजे ही माझी भूमिका. यापूर्वी लिंगायत समाज स्मशानभूमीच्या मुद्द्यावरही अनावश्यक वाद निर्माण झाल्याचे सांगत विकासाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले. स्मशानभूमी लिंगायत समाजाला दिली याची चर्चा करूया. कुणाला चालवायचे, कुणी चालवायचे आहे हे त्या दोन्ही संस्थांनी ठरवावं आणि दोन्ही संस्थांचा समन्वय नाही झाला तर महापालिका ठरवेल. त्याच्यामध्ये कुठलीही शंका कुणी घ्यायचं कारण नाही. महापालिकेला तो अधिकार आहे. पण अधिकार आम्ही कधी वापरू तेव्हा समन्वयानं मार्ग करायचा विषय येईल. समन्वयानं मार्ग निघाला नाही तर आपण अधिकार वापरू. अन्यथा दोन्ही संस्थांनी मिळून शेवटी एक आहे की स्मशानभूमीत चालवणं आवश्यक आहे, जागा मिळणं आवश्यक आहे आणि ती जागा आम्ही दिलेली आहे. त्यामुळे महापालिकेचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन की आपण लिंगायत समाजाच्या जागेसाठी 2 एकर जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि जी व्यवस्था पुढची करायची आहे ती व्यवस्था पण करतो. आमचं ऑप्शन एक आहे की दोन्ही संस्थांनी बसून आपापसात ठरवावं आणि समन्वयानं मार्ग काढावा आणि निघाला नाही तर शेवटी महापालिका म्हणून कुठला तरी निर्णय घ्यायला लागेल. तो निर्णय प्रशासन घेईल. त्यामुळं इथं वादाचा विषयच नाही आहे, इथं महापालिकेचा विषय नाही आहे. परंतु काही जाणीवपूर्वक काही गोष्टी तयार करायच्या प्रत्येक मिटिंगच्या वेळी प्रत्येक निर्णयावर, चांगल्या निर्णयावर पाणी टाकण्यासाठी. म्हणजे 1200 कोटी रुपयाची पाणी योजना येते त्याचा विषय चर्चाच नाही आहे. 2 एकर जागा दिली त्याची चर्चाच नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन हे कुणी चालवावं याच्यावर वाद निर्माण करणं मला वाटतं ते उचित नाही. मी मठाधिपतीशी मी बोललो. त्यांना सांगितलं की तुम्ही जो निर्णय द्याल तो आम्हाला मान्य आहे. सिद्धरामेश्वराच्या ट्रस्टीशी बोललो. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे ठरवाल तो आम्हाला मान्य आहे. वाद नसताना हे जर दोन्ही ठिकाणी वाद नाही आहे तर वाद निर्माण का होतो? आम्ही चुकलो तर बोट दाखवा, पण शहराचा विकास होत असताना सहकार्य करावे असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, गटनेते नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.